नमस्ते. आज मी वेगळ्या पद्धतीचे आळूवडी बनवते. त्यासाठी मी आळूची 2 जुड्या म्हणजे 5 आणि 5 10 15 पानं होती. तर ही अशी बारीक केली आणि फूड प्रोसेसर मध्ये घातली. जर फूड प्रोसेसर मध्ये घालायची नसेल एकदम बारीक म्हणजे एकदम बारीक चिरायची आणि त्याचे वडे करायचे. आता हे मी बारीक करून घेते. त्याच्यासाठी आपलं साहित्य काय पाहिजे, ही आळूवडीची पांढरी मिरची, पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, जिरा पावडर, धना पावडर आणि ओवा पावडर. ही अशी आळूची पानं बारीक करून घेतली. आता आपण त्याला आज बेसन नाही लावायचं आहे. ही चण्याची डाळ मी भिजत टाकली होती, ती आपण वाटायची. ते मिक्सरच्या जारमध्ये मी वाटून घेते आणि त्याच्यामध्ये दुसरे काही मसाले घालते, ते पण दाखवते. भिजत टाकलं तेच पाणी घ्यायचं. तर आळूवडीला मी आज दही वापरणार आहे. हा दही कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि पुदिना. आता ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया. आता हे सगळं आपलं बारीक झालेलं आहे. मस्त बारीक झाली. तिला आज आपल्याला वाफवायची नाहीये. आता हे आपण सगळं मिक्स केलं होतं ते घेऊया. डाळ वाटून घेतली ती. तर याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचंय. 2 वाट्या तांदळाचं पीठ टाकायचं. लागलं तर थोडस अजून टाक. आता आपल्याला याच्यामध्ये थोडे मसाले घालायचे. काय घालायचं, धना पावडर छोटे बघा, चमचे किती छोटे आहेत. धना पावडर 2 चमचे टाकली. आता तुमच्याकडे किती हे बॅटर आहे त्याच्याप्रमाणे टाका. ओवा जरा जास्तच घालायचा, त्यानं चण्याची डाळ टाकलेली आहे ना. जिरं, आणि बडीशेप पावडर मी आताच वाटून घेतली होती, ती टाकते. गरम मसाला, हळद आणि लाल तिखट. मिरची टाकली म्हणजे लाल तिखट कमी टाकायचं आणि चवीनुसार मीठ. आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याला उकडायचं नाही, डायरेक्ट थापायच्या आणि फ्रीजमध्ये सेट झाल्या की मग त्याच्या वड्या कापायला घ्यायच्या. ते 1 ते 1.5 तास तरी ठेवायला पाहिजे फ्रीजमध्ये. जास्त त्याच्या लेवलनीच करायचं. आपलं वडीचं थाली असते ना, ट्रे असते ना, त्याच्या लेवलनीच करायचं. झटपट. गॅसची पण गरज नाही, वाफायची गरज नाही. आता ह्याच्यावरती आपण तीळ घालूया.
असे दाबून घ्यायचे. तिघांनी वडी छान लागते खायला, एकदम टेस्टी. आता ही वडी तुम्हाला 1 तासाभराने तरी मी दाखवते. तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेव. फ्रीजरमध्ये ठेवली तर 10 ते 15 मिनिटं, खाली ठेवली तर 1 ते 1.5 तास तरी पाहिजे ठेवायला. आपली ही वडी आता पूर्ण फ्रीजमधून काढून घेतलेली आहे. कशी वडी छान झाली. इथे मी तेल तापत ठेवलंय. तेल काढायचे, कारण हे आपण उकडलेल्या नाही आहेत ना. लगेच हलवायच्या नाहीये. आपली वडी चांगली खुसखुशीत झाली. सोडा, बेकिंग पावडर काही न घालता, माझ्या कुठच्याही पदार्थामध्ये केक शिवाय मी बेकिंग सोडा या सोडा बेकिंग पावडर काही घालत नाहीये. आता हे बाकीचे तळून घेते. न उकडता केलेली आळूवडी कशी केली शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता एक तोडून दाखवते तुम्हाला. गरम आहे पण तरी पण दाखवते. हे बघा, हातपर्यंत शिजलेली गेलेली आहे.